लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले। पण मतदानाच्या आधीच धाराशिवमध्ये पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटल्याचे प्रकार घडले। यावरून महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं बघायला मिळालं। यासोबतच आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा झंझावात सुद्धा आपण बघणार आहोत। आपण या आठवड्यात सुद्धा पूर्ण वेळ मोदींच्या सभा पाहिल्या। महाराष्ट्रामध्ये 2-2, 3-3 दिवसाला सभा होत्या। आता आणखी 2 टप्पे शिल्लक आहेत। मोदींच्या सभा आणि रोडवरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला। आता राज्यातील चौथा आणि 5व्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा उडणार आहे। देशातील बड्या नेत्यांच्या सभांच्या आयोजनाकडे उमेदवारांचा ओढा असणार आहे। भाजपही त्यात मागे नाही। राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा आणि रोड शोचं आयोजन केलं जाणार आहे। मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय। येत्या 12 मेला मुंबईत मोदींची पहिली जाहीर सभा होणार आहे, तर 17 मेला मुंबईत मोदींच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। मोदींच्या सभेचं स्थळ लवकरच निश्चित केलं जाणार आहे। मोदींच्या या प्रचार सभेवरून आता राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। महाराष्ट्रात त्यांनी मला आताच कळलं की त्यांनी या 2 नेत्यांनी केडर रोड आणि बोरिवली भागामध्ये घर घेतलाय भाड्याने निवडणुका होईपर्यंत। तुम्ही ते किती खुंट्या ठोका महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पराभव तुम्हाला करता येणार नाही। मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यात मोदींची सभा झाली। या सभेवरूनही काँग्रेस नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला। लोकसभा निवडणुकीत मोदींना पराभव दिसत असल्यामुळे राज्यात मोदींच्या सभा वाढल्याची टीका बाळासाहेब थोरातांनी केली। भाग्य म्हणजे एवढंच भाग्य की घाबरलेले दोघंही आहेत। म्हणजे महायुती घाबरलेली आहे आणि मोदी घाबरलेले आहेत। हे 2 घाबरलेले एकत्र आलेले आहेत। एवढ्या सभा घेण्याची वेळ येते आहे हे त्यांचं दुर्दैव आहे। आम्ही शाळेची सभा आहे उद्या जालन्यामध्ये, होईल काही बिघडत नाही। किती सभा घेतल्या काही फरक पडणार नाही। लोकांनी निर्णय घेतलेला आहे। लोक पूर्णपणे महाविकास आघाडी बरोबर। पहिल्या 3 टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत राज्यातील विविध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभा झाल्या। आता राज्यातील अखेरच्या 2 टप्प्यातही या नेत्यांच्या सभा होऊ घातलेल्या आहेत। आता उमेदवार जिंकला तर सभा होणार। आज उमेदवार भारतीय जनता पार्टीचा इथं आहे आणि म्हणून महायुतीची सभा याच ग्राउंडवर होते। हे ग्राउंड ऐतिहासिक ग्राउंड आहे। 2014 इथं सभा झाली, 2019 इथं सभा झाली आणि 2024 इथं सभा होते। त्यामुळे याच्यामध्ये काही कोणाला उत्तर द्यायचं काही कारण नाही। मुंबईतील लोकसभांच्या जागेवर नजर टाकल्यास गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीनं मुंबईतील 6 जागा जिंकल्या होत्या। मात्र यावेळी चित्र वेगळं आहे। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना भाजप सोबत आहे, तर उद्धव ठाकरेंची काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी आहे। या बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत बड्या नेत्यांनी जाहीर सभांचा धडाकाच लावलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।